सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। नमः पार्वती पते हर हर महादेव। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेजी, आमचे सहकारी आमदार किसन कथोरेजी, सुलभाताई गायकवाड, राजेशजी मोरे, कुमारजी ऐलानी, मंचावर उपस्थित माननीय जगन्नाथ पाटीलजी, कपिल पाटीलजी, नरेंद्र पवारजी, सुभाष भोईरजी, नंदू परबजी, राहुल दामलेजी, गोपाल लांडगेजी, श्रीमती तेजश्री करंजुळे, जगन्नाथजी शिंदे, प्रमोदजी पाटील, मोहनजी पाटील, शशिकांतजी कांबळे, दीपेशजी म्हात्रे, वसंतजी पाटील, महेशजी पाटील, चेतन महाराज म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, श्रीकृष्ण पांचाळ, अभिनव गोयल, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपळेश्वर महादेवाच्या एका संघर्षाला आज विराम मिळालेला आहे आणि महादेव भक्तांचा विजय झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व महादेव भक्तांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण सर्वांनी माझं, शिंदे साहेबांचं, सुनेत्राताईंचं, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी असतील उदयजी, बावनकुळेजी, आमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं। रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील अभिनंदन केलं, कारण या सगळ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते। पण मी एक गोष्ट मानणाऱ्यांपैकी आहे, आम्ही निमित्त मात्र आहोत। जे महादेवाला करायचं आहे ते महादेव करवतात, त्यामुळे याचं सगळं श्रेय हे महादेवाला आहे। आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी महादेवाचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याकरता श्री महादेवांनी आमची निवड केली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य त्यांनी करवलं। खरं तर आत्ताच आपल्याला याचा संपूर्ण इतिहास हा रवींद्रजी चव्हाण साहेबांनी सांगितला आणि ज्या प्रकारे या सगळ्या भागामध्ये जागेचे वाढलेले भाव आणि मग त्या मोकळ्या जागांवर असलेली लोकांची नजर, अशातनं महादेवाच्या जागेवरही कब्जा करण्याचा प्रयत्न झाला। पण ज्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी आपण सर्वांनी केला, पोलीस आणि गुंड हे एकत्रित, म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं बघा। पोलीसही जागा हडपायला आले आणि गुंडही जागा हडपायला आले, पण महादेवाचे भक्त सर्वांना पुरून उरले आणि तुम्ही ही जागा या ठिकाणी वाचवली। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला। पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण विषयाला आपण एक चांगल्या पद्धतीनं चालना दिली
आणि मला अतिशय आनंद आहे. अडचणी खूप होत्या, पण MIDCच्या माध्यमातनं आमच्या उदयजींनी, महसूलच्या माध्यमातनं आमच्या बावनकुळे साहेबांनी या संपूर्ण अडचणी दूर केल्या. आणि अर्थातच रोज त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे, आजच करा, आत्ताच करा. मी रवीजींना सांगितलं, म्हटलं रवीजी आता फाईल पूर्ण क्लिअर होऊन आली आहे, आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण ती घेऊ. रवीजी म्हणाले चालणार नाही, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ती आलीच पाहिजे. त्यांनी मलाही सांगितलं आणि शिंदे साहेबांनाही सांगितलं. आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं उद्याच्या बैठकीत ही आलीच पाहिजे. शेवटी शिंदे साहेबांनी आणि मी आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंत्रिमंडळामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्याला मान्यता दिली. आणि आज ही सगळी जमीन या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाला समर्पित झाली आहे. एक मोठा इतिहास इथला आहे. मंदिर असेल, अमराई असेल, इथे येणारे संत असतील. आता पुन्हा तोच स्वर्णिम इतिहास हा पिंपळेश्वर महादेवाला प्राप्त करून देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, एवढंच सांगतो, हे महायुतीचं सरकार हे या ठिकाणी सनातन धर्माचा पुरस्कार करणारं सरकार आहे. आम्ही कुठल्याच धर्माचा तिरस्कार करत नाही, पण जेव्हा जेव्हा सनातनवर संकट येईल त्या त्यावेळी पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल, हे आपल्याला सांगू इच्छितो. ज्या ज्या मागण्या खासदार साहेबांनी आणि रवीजींनी केल्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू, एवढाच विश्वास आपल्याला देतो. आणि आपण सत्कार केल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.